प्रेक्षकांनी, वाचकांनी, मीडियावर दबाव आणला पाहिजे आणि आपल्याला नको ते आपण बघायचं नाही, बहिष्कार घालायचा. आणि मग त्याने सुचवलं की तुम्ही फक्त NDTV बघा, इंडिया टुडेमधलं फक्त राजदीप सरदेसाईचं कार्यक्रम बघा, किंवा मोजो नावाची काही वेबसाईट आहे त्याच्यावरचं फक्त बरखादत बघा, NDTVवरचा रवीश कुमार बघा असं, किंवा आपण जो चॅनेल तो ज्या चॅनेलमध्ये आत्ता यूट्यूब चॅनेलमध्ये इन्व्हॉल्व आहे मॅक्स महाराष्ट्र, तो बघा असं सुचवलेलं आहे. आता मुद्दा असा येतो की ठीक आहे, बाकीचे बघूच नका, टाइम्स नाऊ, अमुक तमुक चॅनेल मी बघतच नाही, मी बघतच नाही, माझ्या घरात तो चॅनेल दिसत पण नाही असं निखिलने सांगितलं. तसं माझ्याही बाबतीत मी त्याला बघत नाही, किंबहुना तोच कशाला. अशा रीतीने आजच्या परिस्थितीत नकारात्मकता घेऊन येणारी माणसं मी वाचत नाही, मी बघत नाही. आणि ज्याला हिंदीमध्ये उलटा चोर कोतवाल को डाटे म्हणतात, किंवा आपल्या मराठीत ज्याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात, त्यातला हा नमुना आहे. आज आपल्याला पत्रकारितेमध्ये अशा बदमाशांची टोळीच्या टोळी उभी राहिलेली दिसते. निखिल हे त्यातलं एक प्रतीक आहे. त्याने जे त्यामध्ये काय जे वर्णन केले की मी अर्णब गोस्वामीच्या निमित्ताने त्याने हा सगळा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो मोठमोठ्या गोष्टी त्याच्यात त्याने सांगितलेल्या. आणि अर्णब गोस्वामीला मी पत्रकारच मानत नाही. पत्रकार तू ठरवणारा कोण? तुझ्या सर्टिफिकेटवर कोणी पत्रकार होत नाही, निखिलच्या किंवा माझ्याही सर्टिफिकेटने कोणी पत्रकार होत नाही. अर्णब गोस्वामी हा भाजपचा किंवा भगवा अजेंडा घेऊन पत्रकारिता करतो असं म्हणायचं असेल तर निखिल आयुष्यभर कुठला अजेंडा घेऊन पत्रकारिता करत होता? कायम शिवसेनेला डिवचायचं आणि शिवसैनिक आपल्या अंगावर चाल करून येतील या पद्धतीपासूनच निखिलने पत्रकारिता सुरू केली. आणि अत्यंत छोटंसं एक त्याचं वर्तमानपत्र होतं महानगर, त्याच्यावर वारंवार शिवसैनिकांनी हल्ले करावेत याच दृष्टीने निखिलची पत्रकारिता चालली होती. त्यामुळे कोण पत्रकार आहे आणि कोणाचा अजेंडा आहे हे बोलण्यात निखिलने अर्थ नाही. निखिलचा हाच अजेंडा त्याला रसातळाला घेऊन गेला. कारण जितका काळ ते चालायचं तितकं चाललं आणि त्याचा हेतू हाच होता की शिवसेनेसमोर जे मुंबई आणि परिसरातले पुरोगामी चळवळी आणि पक्ष आणि संघटना हरून आणि थकून गेल्या होत्या, त्यांना गलितगात्र झालेल्यांना पोर्नोग्राफी आवडते, अश्लील चित्रपट आवडतात, तशा पद्धतीचा जर्नलिझम निखिलने केला. कारण मग त्यांनी निखिलवर हल्ला करायचा की विजय तेंडुलकरांपासून सगळेच्या सगळे डावे थकून भागून गेलेले हे एक मोर्चा काढायचे, त्यानिमित्ताने सेमिनार घ्यायचे आणि पुढे काही व्हायचं नाही. पण असं काही झालं की निखिल मुद्दाम कळ काढून आपल्यावर हल्ला करून घ्यायचा. हे मित्रांनो माझं म्हणणं नाही, हा माझा आक्षेप होताच पहिल्यापासून. निखिलच्या पत्रकारितेवर हा आक्षेप मी कायम घेतलेला आहे, मी त्याच्यावर वारंवार लिहिलेलं आहे त्या काळात. पण अर्थात मी जे लिहिणार त्याला कुठच्याही मुख्य प्रवाहातले पेपर छापणार नव्हते, त्यामुळे त्याचा आवाज इतका गेला नाही. माझ्या हे आक्षेप आहेत हे तुमच्यापर्यंत कधी येऊ शकले नाहीत. तर निखिल कुठले कुठले असे आडीबाजी करून बदमाशी करून पेपर चालवतो हा आक्षेप त्याच्यात एका जुन्या पत्रकारितेतल्या मोठ्या सहकार्याचा आहे की जेव्हा महानगरचा सेल खाली आला की जाणीवपूर्वक आपल्यावर हल्ले होतील अशा रीतीने काहीतरी शिवसेनेचं आणि खुसपट काढायचं आणि हल्ला करून घ्यायचं आणि खळबळ माजवायची ही निखिलची पत्रकारिता आहे असं त्याचा जुना सहकारी कपिल पाटीलनेच म्हटलेलं आहे. तो लेख आहे माझ्याकडे. तेव्हा अर्णब काही महान पत्रकारिता करतोय म्हणून त्याच्या समर्थनाला मी आलेला नाही. पण अर्णबकडे बदमाश म्हणून बोट दाखवायचं तर निखिलने मुळात सभ्य असलं पाहिजे ना. देवर हा शब्द आला तरी ते देवर लिहायचं टाळतात, कारण चुकून देवरा व्हायचा आणि मग आपली नोकरी जायची असं कपिलने लिहिले. भाऊ तोरसेकरचा काही संबंध नाही. आणि त्याने लिहिलं होतं की भाभी को देवर ने जलाया, असंही त्या वाक्य येत नाही, कारण देवरचा देवरा होईल एवढा देवरा ह्या शब्दाचा धसका महानगरच्या पत्रकारांना आहे असं कपिलने लिहिलं होतं. त्याचा कधी खुलासा निखिलने केला नाही. किंवा महानगर जे दैनिक होतं
त्या महानगर दैनिक नंतर त्यांनी विकून टाकलं, कोणाला तरी एका बिल्डरला वगैरे विकलं. त्यांनी आता कोणाला तरी आणखीन विकलेलं आहे. तर तो सगळा व्यवहार काय होता याविषयी आणखीन एक मुद्दा सांगेन तुम्हाला, की या सगळ्या दैनिकाच्या व्यवसायात येण्यापूर्वी निखिल वागळेंनी द्वारकानाथ संसगिरी, उमेश अटलेकर वगैरे काही मित्रांना हाताशी धरून एकच षटकार नावाचं क्रिकेटविषयीचं एक पाक्षिक काढलं होतं. आणि त्या पाक्षिकात निखिल वागळेने काहीतरी फ्रॉड केला म्हणून प्रकरण कोर्टापर्यंत गेलेलं आहे. हे जे दोन त्याचे पार्टनर होते संसगिरी आणि अटलेकर, यांनी हा विषय कोर्टात नेला होता. आणि ती जी भागीदारी कंपनी होती त्या भागीदारीची वाटणी करण्यासाठी कोर्टात जावं लागलं. आणि शेवटी अशी वेळ आली की कोर्टाने त्यांची काही ती मालमत्तेची किंवा अधिकारांची विभागणी केली होती. अर्णब गोस्वामीकडे त्याचे फायनान्सर कोण, त्याच्या चॅनेलसाठी पैसे आले कुठून, गुंतवले कोणी, हे सगळे हिशोब काढणाऱ्या निखिलने आपल्या दैनिक किंवा आपल्या एकूण प्रकाशन व्यवसायामध्ये आलेले पैसे कोणाचे किती, त्यातले घोटाळे किती, याचा खुलासा का करता नाही? तेव्हा तुम्ही कायद्याचा आडोसा घेणार, हवेत आरोप करायचा नाही. जर आज निखिल अर्णबवर जे आरोप करतो ते खरे मानायचे, तोच पुरावा मानायचा, तर कपिल पाटीलने 96 साली केलेले आरोप पण खरे मानावे लागतील. आणि मग त्या भागीदारीचा खुलासा निखिलने आत्तासुद्धा करायला हरकत नाही. किंवा अशी त्या दोन पार्टनरशी माझं भांडण झालं आणि प्रॉपर्टीचं वाटप कोर्टापर्यंत जाण्यापर्यंत का वेळ आली, आपण त्याच्यात कसा घपला केला नव्हता, हे निखिल आजही सांगू शकतो, पण तो सांगणार नाही. अशा विषयांना निखिल कधीही उत्तरं देत नाही. आणि निखिल कशाला, सगळे देणार नाही. सगळे कोणीही असले पुरोगामी अशा विषयांना जेव्हा अंगावर त्यांच्या एखादा आरोप येऊन चिकटायला लागतो त्यावेळेला त्याचा उत्तर दिलं जात नाही. कुमार केतकर महाराष्ट्र टाइम्सचे त्या काळातच संपादक होते. आणि त्या काळात महाराष्ट्र टाइम्सचा निपाणीकर नावाचा एक रिपोर्टर होता, त्याला क्राईम ब्रँचने अटक केली होती. सुरेश धस नावाच्या आमदाराकडून 4 लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप होता आणि या पत्रकाराला आमदार निवासातच अटक झाली होती. पण मित्रांनो, त्याविषयीची बातमी मुंबईच्या कुठल्याही किंवा देशातल्या कुठल्याही वर्तमानपत्रात छापून आली नाही. किती गंमत आहे बघा. सगळ्या लोकांचे धपले काढणारे हे लोक किंवा भाऊ तोरसेकर विरुद्ध कोणीतरी एक हत्येच्या कारस्थान रचल्याचा आरोप केला म्हटल्यावर हेडलाईननी देणारे हे तमाम पत्रकार मुख्य प्रवाहातले, यांनी त्या निपाणीकरला अटक झाली तर का झाली याची बातमी दिली नाही. पण 3 दिवसानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये खुलासा छापून आला. निखिल काय म्हणतो त्या खुलाशात, तर महानगर हे माझं वर्तमानपत्र आहे, मी काढलेलं आहे आणि म्हणून त्यातली पत्रकारिता कशी असावी हे मी ठरवणार. ज्यांना ते जमणार नाही त्यांना बाहेर जायचे रस्ते मोकळे आहेत. टाइम्स नाव किंवा आणखीन कुठच्या चॅनलचे मालक हे फक्त पैशाला हापापलेले बदमाश असतील तर महानगर चालवताना निखिलसुद्धा बदमाश होता. ही माझी व्याख्या नाही, निखिलचीच व्याख्या आहे.